हॅलो एव्हरीवन, दीपश्रेयाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण कॉर्न भजी कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर आपली जी आजची रेसिपी आहे ती खूपच छान बनणार आहे। एकदम कुरकुरीत असे भजी हे बनणार आहेत, कारण की हे जे भजी आहेत ते खाताना तुम्हाला पावसाळ्यामधल्या लोणावळ्याच्या ज्या डॅमच्या बाहेर जे कॉर्न भजी मिळतात त्याची आठवण नक्की करून देतील। तर अशाच आपल्या नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईट आहे www.deepshreyazkitchen.com या वेबसाईटला व्हिजिट देऊन तुम्ही खूप साऱ्या रेसिपी तिथे पाहू शकता, बघू शकता। तर आजची जी आपली रेसिपी आहे तिला आता सुरुवात करूया। कॉर्न भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर ओवा, चवीनुसार मीठ, तिखट मसाला, हळद, धना पावडर आणि चाट मसाला घेतलेला आहे। त्यानंतर भजी तळण्यासाठी इथे आपण तेल वापरणार आहोत। तेल मी वाटीमध्ये आता थोडंसंच घेतलेलं आहे, पण आपण कढईमध्ये जास्त प्रमाणात तेल घेणार आहोत भजी तळण्यासाठी। त्यानंतर इथे आपल्याला मक्याचे कणीस घ्यायचे आहे। इथे मी मक्याचे कणीस घेतलेले आहे। तर तुम्ही जे फ्रोझन मक्याचे दाणे येतात ते वापरू शकता, किंवा मार्केटमध्ये सोललेले सुद्धा मक्याचे दाणे मिळतात, ते अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर आता इथे सगळ्यांदा हे मक्याचं कणीस आहे, तर मक्याच्या कणसाचे जे वरचे साल आहे किंवा कवर आहे ते आपण काढून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यातले दाणे काढून घ्यायचे आहेत। मक्याचे कणसं जेव्हा आपण गाडीवरून घेत असतो तेव्हा त्यांच्याकडून आपण सोलून घेतले तरीसुद्धा चालेल। मी मुद्दामूनच न सोलता आणले होते। शक्यतो ते लोक सोलूनच देतात, तर आपण सोलूनच घ्यायचे त्यांच्याकडून। त्यानंतर मक्याचं कणीस मधून कट करून घ्यायचं, म्हणजे दाणे काढायला सोपे जातील। आणि साईडने आपल्याला ह्याचे दाणे काढून घ्यायचे आहेत। दाणे काढून घेताना चाकूच्या सहाय्याने पटापट कटिंग करून घेतला तरीसुद्धा चालेल। आणि मक्याचे जे दाणे आहेत ते आपल्याला अख्खेच ठेवायचे नाही आहेत, म्हणजे ते थोडेफार चिरले गेले पाहिजेत, नाहीतर मग ते तेलात फुगतात आणि असे कढईतून उडून बाहेर येतात। त्यामुळे मी जसं दाखवते त्या प्रकारे मक्याचे दाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत, आणि अशा प्रकारे पटपटसुद्धा मक्याचे दाणे काढून होतात। आता हे जे मक्याचे दाणे आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी पाण्याचा अंश असतो, त्यामुळे इथे आपण कमी बेसनाचा वापर करून छान असे कुरकुरीत मक्याचे भजी बनवणार आहोत, जे आपण त्याला बोलतो कॉर्न भजी। आणि पावसाळ्यामध्ये लोणावळा साईडला वगैरे डॅमच्या बाजूला हे भजी खूप छान मिळतात, टेस्टी मिळतात। सेम तशाच प्रकारे आपल्याला हे भजी बनवायचे आहेत, एकदम कुरकुरीत। तर आता हे जे मक्याचे दाणे आहेत ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाकी सगळे मसाले ॲड करायचे आहेत। हळद, धना पावडर, तिखट मसाला, तिखट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा 1-2 ॲड करू शकता। त्यानंतर चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। त्याचबरोबर आता इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत व्हायला मदत होते। त्याचबरोबर इथे मी ओवा थोडासा घेतलेला आहे। ओवा घेताना हातावर चोळून घ्यायचा। आता सगळ्यात पहिल्यांदा इथे 2 चमचे फक्त बेसन पीठ घेतलेलं आहे, आणि पहिल्यांदा हे सगळं व्यवस्थित मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं। आणि त्यानंतर थोडं थोडं गरज लागल्यास बेसन ॲड करायचं, जास्त बेसनचा वापर करायचा नाही। आपल्याला एकदम कुरकुरीत मस्त मक्याचे भजी करायचे आहेत, कॉर्न भजी करायचे आहेत, तर आपल्याला कॉर्न आहेत ते जास्त दिसले पाहिजेत, म्हणून आपण बेसनचा कमी वापर करणार आहोत। थोडंसं असं जोरामध्ये असं मजबूत हाताने थोडंसं असं बोलता ना, असं दाबून दाबून व्यवस्थित असं ते मिश्रण आहे ते मिक्स करायचं, जेणेकरून मक्याच्या दाण्यामध्ये जे पाणी आहे ते पाणी बाहेर येतं, आणि त्याच्यामध्ये ते जेवढं पीठ मावते तेवढंच आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे। आणि त्याचबरोबर जर गरज वाटलीच तर एकदम थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे, आणि आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। तर आता ह्या बॅटरमध्ये अजून थोडंसं मी बेसन घेत आहे, थोडंसंच घेत आहे। मला थोडे मक्याचे दाणे जास्तच वाटत आहेत, आणि
मिश्रण थोडं सुटसुटीत वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं बेसन पीठ घेतलं आणि एकदम थोडंसं मी पाण्याचा वापर करत आहे, जेणेकरून व्यवस्थित अशी बाइंडिंग यायला पाहिजे अशा प्रकारे. तर आता तुम्ही ते पाहू शकता, थोडंसं पाणी घेऊन मी व्यवस्थित ते बॅटर मिक्स करून घेत आहे. आणि जर हातामध्ये असे घेतले की असं गोळे गोळे पकडले जातात, बनत आहेत. म्हणजे आता हे भजी बनण्यासाठी रेडी आहे. तर साईडला ते मी तेल तापायला ठेवलेलं होतं. तर आता हे तेलसुद्धा तापलेलं आहे आणि तुम्ही ते हातामध्ये पाहू शकता, व्यवस्थित असं भज्यासाठी बॅटर रेडी झालेलं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे भजी तळून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आणि त्याच्यानंतर मीडियम टू स्लो अशा प्रकारे आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत, म्हणजे भजी छान असे कुरकुरीत तयार होतात. आपले भजी छान असे कुरकुरीत तयार होत आहेत. तोपर्यंत तुम्ही लगेचच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आजची जी मी रेसिपी बनवली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केली आहे ती तुम्हाला कशी वाटली, सोपी वाटते, अवघड वाटते, कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आपले भजी आहेत ते आपण एकदा पलटी करून घेऊया, म्हणजे दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित असे कुरकुरीत भाजले जातील. तर आता आपले हे भजी आहे ते छान कुरकुरीत असे तयार झाले आहेत. मस्तपैकी गरमागरम एका साईडला चहा ठेवायचा आणि बाहेर भरपूर असा पाऊस पडत असेल त्यावेळेस असा बेत करून मस्त असा पावसाळा एन्जॉय करायचा. तर आता हे भजी आहेत ते आपण काढून घेऊयात. भजी मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तर अशाच नवनव्या रेसिपींसोबत आपण भेटत राहूयाच. तोपर्यंत थँक्यू.